विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण साइन रूल, कोसाइन रूल आणि त्याचबरोबर प्रोजेक्शन रूल फिनिश केलाय. आणि आजच्या व्हिडिओमध्ये पण आपल्याला केवळ आणि केवळ फॉर्म्युले डिराईव्ह करायचे आहेत. पहिल्यांदा आपण बघणार आहे हाफ अँगल फॉर्म्युले. बघा, साइन ए बाय 2 फॉर्म्युला काय बघा, साइन ए बाय 2 असेल तर रूट मध्ये काय आहे बघा, एस मायनस बी, एस मायनस सी आणि अपॉन बी सी. पण यस म्हणजे कोण, तर यस म्हणजे सेमी पेरिमीटर. आता ए प्लस बी प्लस सी म्हणजे कोण, पेरिमीटर. मग सेमी म्हटल्यावर 2 न काय करा, डिवाइड. म्हणजे मी जर 2 इंटू यस जर घेतलं तर मला कुणाची व्हॅल्यू मिळेल, ए प्लस बी प्लस सी. याची गरज लागणार आहे बरं का, आपल्या लक्षात घ्या प्रूफ मध्ये. बर, आता मी लक्षात ठेवतोय, समजून घ्या. मी पहिला साइन ए बाय 2 चा फॉर्म्युला लक्षात ठेवलाय. जर ए असेल तर बी सी आत घ्यायचं आहे की नाही. आणि जर साइन, आता सांगा बघू, बी बाय 2 असेल तर रूट मध्ये येणार एस मायनस ए, एस मायनस सी आणि अपॉन काय येणार, ए सी. म्हणजे ए असेल तर बी सी, बी असेल तर ए सी. आणि ऑब्विसली मला सांगा बघू, सी बाय 2 असेल तर रूट मध्ये काय येणार, एस मायनस ए, एस मायनस बी आणि अपॉन काय येणार, ए बी. हे झाले साइनचे हाफ अँगल फॉर्म्युले. आता कॉसचे हाफ अँगल फॉर्म्युले बघा. बीसी आहे, इथे पण बीसी आहे, पण वरती न्यूमरेटर मध्ये एस इंटू ब्रॅकेट एस मायनस ए आहे. म्हणजे इथं ए असेल तर इथं ए आहे. मग मी आता कॉस जर मला बी बाय 2 लिहायचं असेल, की बी म्हणल्यावर इकडे एसी येणार. ठीक आहे. आणि वरती येणार एस इंटू ब्रॅकेट एस मायनस बी, ए बी सी, ए बी सी. आणि आता कॉस सी बाय 2 घ्यायचं असेल तर एस इंटू ब्रॅकेट एस मायनस सी, उरलं कोण, ए बी, ते खाली येणार. तर तुम्हाला साइन आणि कॉसचे फॉर्म्युले आपण त्याचं प्रूफ हळू व्यवस्थित बघणार आहोत. पण साइन आणि कॉसचे फॉर्म्युले आले, टॅन जमेल ना. टॅन साठी तुम्हाला काय करायचं लक्षात घ्या, की तुम्हाला साइनला फक्त कॉसने डिव्हाइड करायचंय. मग या साइन ए बाय 2 ला कॉस ए बाय 2 डिव्हाइड केलं तर बीसी ला बीसी काय कॅन्सल होईल. एस मायनस बी, एस मायनस सी अपॉन एस इंटू ब्रॅकेट एस मायनस ए. आलं का? आलं का लक्षात? पण याचं प्रूफ साठी ना मी तुम्हाला सांगतो. काही झालं ना तरी ट्रिग्नोमेट्री 2 आपल्या टॉपर टू टॉपर ही एक आपली बॅच आहे आपल्या ऍप वरती. ट्रिगो 2 11 स्टँडर्ड 6 फ्री कंटेंट व्हिडिओ आहेत. जर ट्रिग्नोमेट्री 2 परफेक्ट नसेल तर रोज एक व्हिडिओ बघा. रोज एक-एक व्हिडिओ बघा. 6 दिवसात ना 100 पीवायक्यूज तुमच्या कंप्लीट होईल. कॉन्फिडन्स वाढेल तो वेगळाच. मग मला सांगा, मी तुम्हाला सांगतो, हा जो फॉर्म्युला आहे ना, एवढी गरज आहे या फॉर्म्युल्याची, डेरिव्हेटिव्ह असू दे, इंटिग्रेशन असू दे, ट्रिग्नोमेट्री 2 असू दे, नाहीतर हे असू दे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. 1 मायनस कॉस एक्सचा फॉर्म्युला आहे 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2. 1 प्लस कॉस एक्स असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. बास, आपण याचाच वापर करून प्रूफ घेणार आहोत. बघा इथं प्रूफ आहे. ओके, आता लक्ष द्या. पहिला एक्सप्लेन करूया आणि नंतर सॉल्व्ह पण करूया आपण. प्रयत्न असाच करायचा आहे. पुस्तकातलं बघूया आपण. मी एक-एक स्टेप बघा म्हणत नाहीये तुम्हाला. नीट बघा, तो 1 मायनस कॉसचा फॉर्म्युला वापरलाय. 2 साइन स्क्वेअर जो आहे तो अँगल हाल्फ होणार. मग ए आहे. बघा ठीक आहे. मग 2 साइन स्क्वेअर ए बाय 2. ओके. त्याच्यानंतर कॉस ए ची व्हॅल्यू पुट केली. आपण एक काम करूया बरं का बाळांनो, मी काय सांगतोय ते बघा, लक्ष द्या. आपण एक काम काय करूया बघा, हे करूया रिड्यूस आणि आपणच प्रयत्न करूया आपण. ठीक आहे. माझ्याबरोबर एक-एक, एक-एक स्टेप बघूया आपण. तुम्ही सॉल्व्ह करा. इथून सुरुवात करतो, की 1 मायनस कॉस ए. त्याचा पण फॉर्म्युला बघितला काय? 2 साइन स्क्वेअर ए बाय 2. 1 मायनस कॉस ए चा फॉर्म्युला ऐका. कॉस ए असेल तर ए सोडून कोण उरलंय? बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. इथं मायनस ए स्क्वेअर आणि इथं ट्वाइस बीसी येणार. ओके. आणि दॅट इक्वल्स टू 2 साइन स्क्वेअर ए बाय 2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया आपण. याने याला मल्टिप्लाय करा. म्हणजे काय मिळेल मला? 2bc. या मायनसमुळे आतले साइन चेंज करा. मायनस बी स्क्वेअर, मायनस सी स्क्वेअर आणि प्लस ए स्क्वेअर आणि डिवाइडेड बाय 2bc दॅट इक्वल्स टू 2 साइन स्क्वेअर ए बाय 2. आपल्याला प्रूव्ह काय करायचंय? आपल्याला साइन ए बाय 2 चा फॉर्म्युला पाहिजे ना. काय येणार रूट मध्ये एस मायनस बी, एस मायनस सी आणि अपॉन काय रे, बीसी येणार ना. बरोबर सांगा बघू, एस मायनस बी बरोबर आहे, एस मायनस सी अपॉन बीसी प्रूव्ह करायचंय. चला इथपर्यंत आपण आलोय. हा जो आहे ना ए स्क्वेअर तो अगोदर घेऊया.
ह्या तिघांमधून मायनस साइन कॉमन काढूया. मायनस बी स्क्वेअरचं प्लस होईल. प्लसचं -2bc होईल. या मायनसचं प्लस सी स्क्वेअर येईल आणि डिवायडेड बाय 2bc आहेतच आणि दॅट इक्वल्स टू 2 साइन स्क्वेअर ए बाय 2. तर नीट बघा हा ए बी मायनस सी ब्रॅकेट स्क्वेअर आहे. बी मायनस सी ब्रॅकेट स्क्वेअर हा ए स्क्वेअर आहे. म्हणजे हा ए स्क्वेअर आहे. हा बी मायनस सी ब्रॅकेट स्क्वेअर आहे. डिवाइड बाय 4 करू का रे मी? म्हणजे मी तुम्हाला सांगू का इथले हे जे 2 मी इकडे घेऊ शकतोय पण थांबा असू दे. ट्वाइस बीसी and that equals to 2 sin square a by 2. आता तुम्हाला एक फॉर्म्युला माहित आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए प्लस बी आणि ए मायनस बी. इथे तसंच होणार आहे. या दोघांची एकदा ऍडिशन करा. याच्यामध्ये हे ऍड करत असताना आतले साइन चेंज होणार नाहीत. पण याच्यातून हे मायनस करत असताना प्लस बी चं मायनस बी होईल आणि मायनस सी चं प्लस सी होईल. divided by twice BC that equals to 2 sin square A by 2. आता एक काम करूया. मी तुम्हाला सांगतो यात A प्लस बी आहे. पण सी नाहीये. मग मी सी ऍड करतो आणि सबट्रॅक्ट करतो. म्हणजे मी काय केलं बघा ए प्लस बी स्वतःहून सी प्लस घेतलं. आता प्लस सी ला ऍडजस्टमेंट काय केली पाहिजे सांगा? मायनस सी केले पाहिजे. मग मी यात मायनस सी केलं तर ऑलरेडी मायनस सी होतं. मग -2c आलं. त्यात बी ऍड करा. प्लस बी स्वतःहून तुम्ही घेताय. पण ऑलरेडी हे मायनस बी आहे. तर ह्या प्लस बी साठी मला एक मायनस बी घेतला पाहिजे. ऑलरेडी मायनस बी होता. म्हणजे इथं -2b आलं. आणि डिवायडेड बाय ट्वाइस बीसी इक्वल्स टू हे आहेच अजून 2 साइन स्क्वेअर ए बाय 2. आता नीट लक्ष द्या. ए प्लस बी प्लस सी ला 2 न डिवाइड केलं की सेमी पेरिमीटर मिळते. मग जर मला ए प्लस बी प्लस सी पाहिजे तर 2 ने इकडे मल्टिप्लाय करा. म्हणजे मला मिळालं ट्वाइस एस मायनस 2c एका ब्रॅकेटमध्ये. ट्वाइस एस मायनस 2b झालंय दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये अपॉन ट्वाइस बीसी इथं लक्षात घ्या आणि दॅट इक्वल्स टू 2 साइन स्क्वेअर ए बाय 2. मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या. आपलं व्यवस्थित झालेलं आहे. अगदी व्यवस्थित झालं लक्षात घ्या. ओके. आता मी काय करू शकतो बघा शांतपणे बघा. याच्यातून एक 2 कॉमन काढा. म्हणजे उरलं कोण? एस मायनस सी. त्या 2 ला हे 2 कॅन्सल करा. याच्यातून एक 2 कॉमन काढा. उरलं कोण? एस मायनस बी. त्या 2 ला हे 2 कॅन्सल करा. म्हणजे हे सगळे इकडचा 2 आणि हा 2 कॅन्सल होणार आहे. मग मॅडम उरलं काय? माझं प्रूफ उरलं ना. आता मी नाही सोडत पुढची स्टेप लक्षात घ्या. मला बरं ठीक आहे एक काम करूया. इथं जागा आहे. इथं लिहितो बरं का मी लास्टची स्टेप. लक्ष द्या. समजून घ्या बरं का. ओके. आता याच्या पुढची स्टेप काय? सगळे 2 कॅन्सल तर ही ब्रॅकेट कोण उरते सांगा? एस मायनस बी. ही ब्रॅकेट कोण उरते सांगा? एस मायनस सी. डिवाइड बाय कोण उरलंय सांगा? बीसी. इक्वल्स टू कोण उरलंय? साइन स्क्वेअर ए बाय 2. पण मी स्क्वेअर लिहिलाय का? नाही. कारण मला याचं रूट काढायचं आहे ना. मग झालं ना प्रूफ. मग या प्रूफ मध्ये ना पुस्तकातलं कळत नाही मुलांना इथं काय केलंय ते इथं. मायनस सी आहे ना मी प्लस सी घेऊन एक मायनस सी ऍडजस्ट केलं. ए प्लस बी सी ए प्लस बी प्लस सीचं काय केलंय? चॉईस आहे. बरं ह्या सगळ्यातनं एकच 2 कॉमन निघत नाहीये. हे 2 वेगळं, हे 2 वेगळं. मग एका 2 ला एक 2, ह्या 2 ला हे 2 कॅन्सल करा, मग प्रूफ मिळणार आहे. मग ह्याचं प्रूफ विचारू शकतात 3 मार्काला हे लक्षात घ्या. ओके. मग आता हे प्रूफ तुम्ही करणार. फरक एवढाच आहे आता. आता 1 प्लस कॉस ए घ्यावं लागेल आणि दॅट इक्वल्स टू 2 कॉस स्क्वेअर ए बाय 2. सांगा हा जो 2 आहे तो शेवटी काय होणार आहे? कॅन्सल होणार आहे. इथं बघा शांतपणे इकडे बघा बघू. बी प्लस सी मायनस ए आहे ना. मग मी त्यात ए ऍड करणार ए मायनस करणार. त्यात ए ऍड केलाय का? केलाय. ए मायनस केलाय का? केलाय. ए प्लस बी प्लस सी म्हणजे कोण? ट्वाइस एस. मग त्या ट्वाइस एस आणि ट्वाइस मध्ये 2 कॉमन काढले की 2 ला 2 कॅन्सल. ह्या 2 ला हे 2 कॅन्सल. संपलं. मग प्रूफ मिळालं की तुम्हाला. मग साइनचा हाफ अँगल फॉर्म्युला प्रूफ तुम्हाला दिलेला मी. कॉसचा हाफ अँगल फॉर्म्युलाचा प्रूफ दिलाय. आता हा आहे हेरॉन्स फॉर्म्युला. आठवीत झालाय. एस इंटू ब्रॅकेट एस मायनस ए, एस मायनस बी, एस मायनस सी. तर याच्या प्रूफ साठी मी काय करतोय बघा. याच्या प्रूफ साठी मी अगोदर एक ट्रायंगल काढतो बरं का असा. हा ए आहे. हा अँगल बी आहे आणि हा अँगल सी आहे. मग ए च्या समोर ही साइड असणार आहे ए. ओके. आणि ही साइड याला मी काय म्हणतोय? हाईट म्हणतो. काय म्हणतोय? हाईट. ठीक आहे. मग ट्रायंगलचा एरिया हाफ इंटू बेस इंटू हाईट.
पण मी हाईट कशी काढतोय बघा. या इकडच्या ट्रायंगल मध्ये मी साइन बी काढताना अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस घेणार आहे. हायपोटेनियस ही आहे ना. मग हा अँगल सी असेल तर ही साइड सी असणार आहे. मग हाईटचा फॉर्म्युला मी काय लिहिला बघा. सी साइन बी. हाईटची व्हॅल्यू लिहिली मी सी इंटू साइन बी. मग मला मिळालं काय हाफ ए सी साइन बी. एरियाचा फॉर्म्युला अजून एक लिहू का? हाफ ए बी लिहिलं तर साइन सी येणार. हाफ BC लिहिलं तर साइन येणार. बघा ना, ह्या दोघांच्या मधला अँगल येतोय. दोघांच्या मधला अँगल येतोय. म्हणजे कळालं का? बघा ना. आता समजून घ्या. हा ए आणि हा बी आहे. सॉरी हा सी आणि हा बी आहे. सी आणि बी च्या मध्ये कुठला अँगल आहे? ए. आला का साइन ए? मग ह्याचं जे प्रूफ आहे ना, ह्याचं जे प्रूफ सांगतो. आता त्यासाठी मला एरियाचा फॉर्म्युला आला पाहिजे. मग एरिया ऑफ ट्रायंगल ABC त्यांनी हाफ ए बी आणि साइन सी लिहिलंय. हाफ ए बी साइन सी. ओके. कसं म्हणतो साइनचा बेसिक फॉर्म्युला हाफ ए बी टू साइन सी बाय टू आणि कॉस सी बाय टू. आता हिंट देतोय. तुला टू कॅन्सल करा. ए बी येणार आणि हाफ अँगल फॉर्म्युला वापरा. साइन सी बाय टू ला काय येणार? साइन सी बाय टू ला येणार सी आहे ना तिथं. मग एस मायनस ए, एस मायनस बी आणि अपॉन ए बी येणार. इथं पण ए बी येणार पण एस इंटू ब्रॅकेट एस मायनस सी येणार. ए बी इंटू ए बी, ए बीचा स्क्वेअर येणार पण त्याला हा ए बी कॅन्सल होईल ना. स्क्वेअर रूटच्या आतमध्ये आहे. स्क्वेअर रूट काढल्यावर ए बी ला ए बी कॅन्सल. मग उरलं कोण रे फक्त? बघा रूटचा प्रॉडक्ट होऊ शकतो. मग हे एवढ्या टर्म उरल्या न्यूमरेटर. मग कोण आहे त्यातली पहिली टर्म? एस इंटू ब्रॅकेट एस मायनस ए, एस मायनस बी आणि एस मायनस सी. संपलं हेरॉन्स फॉर्म्युला. प्रूफ नाही विचारलं कधी. आता आपण नेपियर अनालॉजी बघूया. याचं प्रूफ हे एक्झाम मध्ये येऊ शकतंय. पण मी तुम्हाला सांगू का? साइन रूल इम्पॉर्टंट आहे याच्यासाठी. आता बघा शांतपणे. आपल्याला काय करायचंय माहितीये का? की आपल्याला फोकस याच्यावर ठेवायचा आहे. ओके. मग बी आणि सी च्या व्हॅल्यू मला फाइंड आउट करायच्या. मग बी ला जर मी साइन बी न डिवाइड केलं दॅट इक्वल्स टू ट्वाइस आर. साइन रूलचा पार्ट आहे तो. मग दॅट इक्वल्स टू सी अपॉन मी साइन सी पण घेऊ शकतो. मग बी ची व्हॅल्यू साठी मी ट्वाइस आर साइन बी घेऊ शकतो ना. म्हणजे मला ना एलएचएस किंवा आरएचएस नाही. मला ही व्हॅल्यू घ्यायची आहे प्रूफ मध्ये. म्हणजे बी मायनस सी आणि बी प्लस सी दॅट इक्वल्स टू म्हणजे काय येणार? ट्वाइस आर साइन बी. खूप सोपं आहे बरं का. मायनस ट्वाइस आर साइन सी डिवायडेड बाय ट्वाइस आर साइन बी पण प्लस येणार आता ट्वाइस आर साइन सी. 2r कॉमन काढून कॅन्सल करा ना. 2r कॉमन काढून ते कॅन्सल केलं तर साइन बी मायनस साइन सी म्हणजे 2 कॉस बी प्लस सी अपॉन 2 आणि साइन बी मायनस सी अपॉन 2 येणार. साइन बी प्लस साइन सी असल्यामुळं तो साइन येणार अगोदर. बी प्लस सी अपॉन 2 आणि मग कॉस येणार बी. ह्याच्या पुढचं मी तुम्हाला होमवर्क देतोय मी. 2 ने 2 काय होतील? कॅन्सल. बघा इथं काही कॅन्सल होत नाही. याला हे कॅन्सल करू नका. साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन येणार. कॉस अपॉन साइन म्हणजे कॉट येणार. कॉट बी प्लस सी बाय 2. तर सांगू का? कॉट बी प्लस सी बाय 2 चं काय करायचं सांगतो. ए प्लस बी प्लस सी इक्वल्स टू पाय असं तुम्हाला माहिती आहे. मग प्रत्येकाला 2 न डिवाइड करा पाय बाय 2. मग जर तुम्हाला बी प्लस सी बाय 2 पाहिजे असेल तर तुम्हाला पाय बाय 2 मायनस ए बाय 2 केलं पाहिजे. मग त्या कॉटचं टॅन ए बाय 2 होईल पाय बाय 2 मायनस केल्यानंतर. आता एक काम काय करा मी तुम्हाला सांगतो. आता मी तुम्हाला जस्ट हिंट दिले बरं का. हे सोडवून तर काय दिलेलं नाहीये मी लक्षात घ्या. तुम्हीच करायचंय पण हे प्रूफ एक्झाम मध्ये येऊ शकतंय. ओके. आता बघा. हे प्रूफ आहे. आपण कुठपर्यंत आलो होतो बघा. आपण जे बघितलं ना ते इथपर्यंत होतं. ठीक आहे. म्हणजे बघा इथपर्यंत आपण हे सॉल्व्ह केलं होतं. 2 ला 2 कॅन्सल. साइन अपॉन कॉस साइन. कॉस अपॉन साइन कॉट आलं. या कॉटचं काय करायला सांगितलं तुम्हाला आठवतंय का बघा? पाय बाय 2 मायनस ए बाय 2. मग पाय बाय 2 केल्यामुळे कॉटचं टॅन होणार. हे इंटू टॅन अपॉन टॅन होतील. बघा हे इंटूचं इकडं गेल्यावर 1 अपॉन टॅन पण ते टॅन वर गेल्यावर ते कॉट होतंय ना. झालं की नेपियर अनालॉजी क्लिअर. पण इथं तुम्हाला काय करायचंय बघा. बी मायनस सी बाय 2 असेल, तर बी मायनस सी बी प्लस सी येतंय आणि कॉट ए बाय 2 येतंय. जर इथं समजा इथं ए मायनस सी असतं, ए मायनस सी, तर ए मायनस सी, ए प्लस सी आणि ए मायनस सी असतं, तर कॉट बी बाय 2 आलं असतं. म्हणजे इथं जर बी आणि सी असेल, तर उरलेला अँगल येतोय. आता व्हिडिओच्या सुरुवातीला शेवटी मी होमवर्क देतोय. हाफ अँगल, हेरॉन्स फॉर्म्युला आणि हे नेपियर्स एनालॉजी हे एकदा पुन्हा लिहून काढा. पुन्हा रिवाइज करा. हे लक्षात राहणार नाहीये इझिली. हे विसरणार आहे.
पण याचा वापर करून नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आता मोठा जो एक्सरसाइज आहे त्याचे आपण प्रूफ घेणार आहोत. ऑल द बेस्ट.